Hello friends and welcome to the channel. Today in this video we will study email writing which is for 10th and 12th standard. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी तो लाईव्ह इंग्लिश या सदराअंतर्गत येतो, तर इयत्ता 12वीसाठी तो लेटर रायटिंगच्या प्रश्नाला पर्याय म्हणून आलेला आहे. लेटर रायटिंग वगळून त्या जागी आता आपल्याला ईमेल रायटिंग लिहावी लागणार आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये प्रत्येकाला स्वतःचा ईमेल आयडी असणं आवश्यक झालं आहे आणि ती आवश्यक गरजच आहे. बिफोर वी प्रोसीड, वी शुड नो certain basic things about email writing. Email means electronic mail. It is the easiest and cheapest way of communication. It is very popular service on internet. Email was invented by Ray Tomlinson in 1972. ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल होय आणि हा सर्वात सोपा आणि स्वस्त असा संवादाचा प्रकार आहे. इंटरनेटवर ईमेल लोकप्रिय आहे. ईमेलचा शोध हा रे टॉमलिन्सन यांनी 1972 मध्ये लावला होता. देअर आर टू टाइप्स ऑफ ईमेल्स, फॉर्मल ईमेल अँड इनफॉर्मल ईमेल. फॉर्मल ईमेल म्हणजे काय? An email written for business communication or professional use comes under this category. The email written for any government, department, school authority, company or any officers are formal emails. Use of polite words and reason for writing email, clarity, proper greetings and closing are some of the rules of the formal email. मित्रांनो, ज्याप्रमाणे पत्रलेखनामध्ये फॉर्मल आणि इनफॉर्मल लेटर्स असतात त्याप्रमाणेच फॉर्मल आणि इनफॉर्मल ईमेल्स सुद्धा असतात. तर फॉर्मल ईमेल म्हणजे ज्यामध्ये आपण व्यावसायिक किंवा प्रशासकीय लोकांसाठी जो काही ईमेलद्वारे संवाद साधत असतो त्यास औपचारिक ईमेल्स म्हणतात, ज्यामध्ये आपण शासकीय विभाग, शाळेचे प्रशासन, कंपनी किंवा विविध क्षेत्रातील अधिकारी यांना आपण जे ईमेल लिहितो ते या औपचारिक ईमेलमध्ये येत असतात. औपचारिक ईमेलची भाषा ही नम्र असावी. त्यासोबतच त्या मेलमध्ये आपण मेल का लिहित आहोत त्याचं कारणही असावं. योग्य असा ग्रीटिंगचा वापरही त्यामध्ये करावा. त्यानंतर इनफॉर्मल ईमेल्स म्हणजे काय हे पाहूया. An email written for any friends, family members or relatives comes under the category of informal emails. Use of polite, friendly and casual words along with proper greetings and closings are some of the rules of the informal emails. अनौपचारिक ईमेल्समध्ये आपण आपल्या मित्रांना, कुटुंबियांना किंवा नातेवाईकांना जे मेल पाठवतो ते इनफॉर्मल ईमेल्स या अंतर्गत येतात. इनफॉर्मल ईमेलची भाषा ही काहीशी मित्रत्वपूर्ण किंवा अनौपचारिक स्वरूपाची असते. या ईमेलची योग्य अशी सुरुवात सॅल्युटेशनने म्हणजे अभिवादनाने केली जाते आणि शेवट कॉम्प्लिमेंटरी क्लोजने होतो. आता आपण ईमेल रायटिंग शिकण्यापूर्वी त्याचे काही इटिकेट्स ऑफ ईमेल रायटिंग. ईमेल लिहिण्यापूर्वी वापरले जाणारे शिष्टाचार. Use standard fonts and formatting fonts should be 10 or 12 points. ईमेल लिहिताना योग्य संरचनेचा वापर करावा आणि फॉन्ट हे 10 किंवा 12 पॉइंट मध्ये असावेत. इन्क्लूड क्लिअर सब्जेक्ट लाईन. ईमेल लिहिताना स्पष्टपणे विषयाचा उल्लेख करावा. Your email address should be made with first name and last name. It is professional. तुमचा जो ईमेल आयडी आहे तर तो तुमच्या नावाने आणि आडनावाने बनत असतो आणि तसा बनविणेच व्यावसायिक दृष्ट्या योग्य असते. Use proper salutation greetings. For example, dear sir, dear madam, respected sir, respected madam, etc. ईमेल लिहिताना अभिवादनाने सुरुवात करावी, ज्यामध्ये आपण डिअर सर, डिअर मॅडम किंवा रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम अशी त्याची सुरुवात करावी.
Use an introduction. It's best practice to introduce yourself by first and last name if you are an employee. This is important when you emailing new contacts and clients. जेव्हा आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीला किंवा अनोळखी अधिकाऱ्याशी संवाद करत आहोत तेव्हा ईमेलच्या सुरुवातीलाच आपली ओळख करून देणं आवश्यक आहे, ज्यामध्ये आपल्या नावाचा आणि आडनावाचा समावेश असावा. कीप युअर ईमेल शॉर्ट अँड फ्लॉलेस. तुमचा ईमेल हा संक्षिप्त आणि त्याचबरोबर चुकारहित असावा. चेक युअर अटॅचमेंट्स बिफोर सेंडिंग. ईमेल पाठवण्यापूर्वी आपण काही अटॅचमेंट जोडल्या असतील तर त्या एकदा पाहून घ्याव्यात. रिचेक युअर ईमेल बिफोर सेंडिंग. आणि मेल पाठवण्यापूर्वी संपूर्ण मेल पुन्हा एकदा तपासून पाहावा. मित्रांनो, या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे ईमेलचा फॉर्मॅट असतो. यामधील काही महत्त्वाचे घटक आहेत कंपोनेंट्स ऑफ ईमेल. तर त्यामध्ये आपल्याला रिसिपियंट्स ईमेल ॲड्रेस. ईमेल पाठवताना ज्याला आपल्याला ईमेल पाठवायचा आहे त्याचा ईमेल ॲड्रेस व्यवस्थित लिहावा. An email recipient is the person whom we wish to contact. If we wish to send email to multiple recipients, they are separated by comma. आपण ज्यांना ईमेल पाठवू इच्छितो त्या व्यक्तीचा ईमेल आय डी व्यवस्थित लिहावा आणि एकापेक्षा जास्त व्यक्तींना जर ईमेल पाठवायचा असेल तर कॉमाने ते विभागले जावेत. त्यानंतर CC आणि BCC. CC stands for carbon copy while BCC stands for blind carbon copy. CC and BCC are two ways to include more people as recipients in an email. मित्रांनो, CC म्हणजे कार्बन कॉपी. एकच मेल आपण जर अनेक व्यक्तींना पाठवत असाल तर CC यामध्ये आपण त्या व्यक्तीचा ईमेल नोंदवून ईमेल आय डी नोंदवून आपण एकापेक्षा अधिक व्यक्तींना तो ईमेल पाठवू शकतो. आणि असे करत असताना CC मध्ये जर आपण एकापेक्षा जास्त मेल टाकले तर जेवढे रिसिपियंट आहेत, जेवढ्यांना तो मेल मिळणार आहे, त्या सर्वांना CC अंतर्गत जेवढे आपण मेल टाकले असतील तर ते दिसतात. आणि BCC मध्ये द ईमेल रिसिपियंट्स इन द BCC field do not appear in the header or to the recipients in the to or CC fields. Using BCC is good etiquette if you want to protect someone's email address from being exposed to others. आणि जेव्हा आपण BCC मध्ये मेल नोंदवतो तेव्हा फक्त त्या व्यक्तीला त्याचा स्वतःचाच मेल आय डी दिसतो, इतरांचे मेल आय डी दिसत नसतात. परंतु सुविधा मात्र तीच असते जी कार्बन कॉपी किंवा CC मध्ये आहे. CC मध्ये सर्व रिसिपियंट सर्वांना दिसतात आणि BCC मध्ये जेवढे रिसिपियंट्स आपण ईमेल आय डी नोंदवलेले आहेत तर ते फक्त जो व्यक्ती ईमेल मिळवणारा आहे, ज्याला आपण पाठवलेला आहे, त्याचाच मेल आय डी त्याला दिसतो आणि इतरांचे सर्व मेल आय डी हे हाईड असतात. त्यानंतर सब्जेक्ट लाईन. इन ॲन ईमेल, सब्जेक्ट लाईन इज द फर्स्ट टेक्स्ट दॅट recipients see. Title your email in a way that the recipients immediately knows what the message is about before opening it. तर सब्जेक्ट लाईन म्हणजे ती अशी ओळ आहे की जी ज्याला मेल पाठवला जाणार आहे त्याला सुरुवातीला दिसते आणि त्यावरूनच तो त्या मेसेजमध्ये काय असणार आहे याचा अंदाज मेसेज वाचण्यापूर्वीच लावू शकत असतो. त्यानंतर आता मेसेज बॉडी. ईमेलची मेसेज बॉडी. मेसेज बॉडी ऑफ एन ईमेल कंटेन्स ग्रीटिंग्स और सॅल्युटेशन, इंट्रोडक्शन अँड ईमेल सिग्नेचर. मेसेज बॉडीमध्ये सुरुवात ग्रीटिंग्स किंवा सॅल्युटेशन होत असते, ज्यामध्ये आपण डिअर सर, डिअर मॅडम, रिस्पेक्टेड सर, मॅडम, हाय, हॅलो याप्रमाणे आपण करत असतो. त्यानंतर इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन मॅटर इन डिटेल, कन्क्लूड, कॉम्प्लिमेंटरी, क्लोज. तर या इंट्रोडक्शनमध्ये इंट्रोडक्शनच्या नंतर
तुम्ही जो काही संदेश लिहिणार आहात तर तो डिटेलमध्ये लिहायचा आहे. त्यानंतर तुमचा जो कॉम्प्लिमेंटरी क्लोज आहे, म्हणजे जसं की आपण बेस्ट विशेस, युअर्स ट्रूली, रिगार्ड्स, युअर्स फेथफुली अशा शब्दांचा वापर करतो, त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी क्लोज म्हणतो. आणि शेवटी तुमचं ईमेल सिग्नेचर. इट इज अ ब्लॉक ऑफ टेक्स्ट ॲडेड ॲट द एंड ऑफ ॲन ईमेल. हा एक ईमेलच्या शेवटी वापरला जाणारा एक ब्लॉक टाईपचा टेक्स्ट आहे की तो सर्वच मेलला तोच असतो. इट कंटेन्स सेंडर्स नेम, डेझिग्नेशन, कंपनी नेम, फोन नंबर एटसेट्रा. आणि या ईमेल सिग्नेचरमध्ये पाठवणाराचं नाव, तो जर कंपनीत कार्यरत असेल तर त्याचं पद, कंपनीचं नाव आणि फोन नंबर, त्यासोबतच इतर गोष्टीचा समावेश असतो. त्यानंतर अटॅचमेंट्स. An email attachment is a file sent along with an email. We can attach photos, document, audio, video files to send the recipient. तर या अटॅचमेंटमध्ये मेलच्या सोबत जी काही कागदपत्र आपण जोडणार असू किंवा व्हिडिओ, फोटो वगैरे, तर ती त्या रिसिपियंटला या अटॅचमेंटच्या माध्यमातून आपण जोडू शकतो. मित्रांनो, या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे अगोदर उत्तरपत्रिकेत उत्तर लिहिताना फॉर्मॅट आखून घ्या. त्यानंतर जो आपल्याला विषय मेल रायटिंगसाठी सांगितलेला आहे तो विषय आपण यामध्ये लिहायचा. त्यानंतर सुरुवातीला टू यामध्ये रिसिपियंट्स नेम किंवा त्याचा मेल ID लिहा. त्यानंतर CC, एकापेक्षा जास्त लोकांना जर मेल पाठवायचा असेल तर त्याचे दोघा-तिघांचे जे काही असतील तेवढे ईमेल ID लिहायचे. BCC, ब्लाइंड कार्बन कॉपी, जर फक्त त्या रिसिपियंटलाच त्याचा फक्त मेल दिसावा अशी जर सोय करायची असेल तर BCC मध्ये ते मेल ID टाकायची. त्यानंतर सब्जेक्ट टाकायचा क्लिअरली की कशासाठी आपण हा मेल लिहित आहात. त्यानंतर मेलची सुरुवात ग्रीटिंगने करायची. नंतर इंट्रोडक्शन, मॅटर इन डिटेल आणि कॉम्प्लिमेंटरी क्लोज. तर आता आपण एक उदाहरणादाखल एक मेल पाहूया की या मेलमध्ये Write an email to the editor of a newspaper to draw attention of the authorities regarding the bad condition of roads in your locality. प्रश्न असा आहे की आपल्याला एका संपादकाला आपल्या परिसरातील रस्त्यांच्या समस्याविषयी बातमी प्रकाशित करण्यासाठी मेल करायचा आहे. तर सर्वप्रथम आपण टू या ठिकाणी त्या संपादकाचा मेल ID टाकायचा आहे. आता आपण समजूया की आपण टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्राला मेल पाठवत आहोत. तर मेल ID याप्रमाणे असेल: theeditor@timesofindia.com. टाइम्स ऑफ इंडियाच्या एडिटरचा मेल ID झाला. त्यानंतर आता CC किंवा BCC या ठिकाणी आपल्याला काही लिहिण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर आता सब्जेक्ट आहे अबाउट द कंडिशन ऑफ रोड्स इन अवर लोकॅलिटी. विषय आहे आमच्या परिसरातील रस्त्यांविषयी. त्यानंतर सॅल्युटेशनने मेलची सुरुवात करायची. रिस्पेक्टेड सर, I am ABC, resident of Anand Nagar, Nanded. I would like to draw the attention of the concerned authorities towards the bad condition of roads in our locality. The condition of roads is deplorable with countless potholes making the purpose of the road a failure. Moreover, the things get even worse during the rainy season when the potholes are not visible due to the poor drainage system and the area becomes heavily accident prone. तर मित्रांनो, ईमेलच्या सुरुवातीलाच आपण सॅल्युटेशनने सुरुवात केली. त्यानंतर आपण कोणत्या परिसराचे रहिवासी आहोत हे सांगितलं आणि मेल पाठवण्याचा उद्देश हा आहे की संबंधित अधिकाऱ्यांना या रस्त्यांच्या वाईट परिस्थितीची माहिती करून देणे. तसेच या रस्त्यांची समस्या पावसाळ्यादरम्यान खड्ड्यांमुळे अवघड होते, लोकांना त्रासदायक हा रस्ता होतो. त्याचबरोबर पावसामुळे त्यातील खड्डे लोकांना दिसत नाहीत आणि म्हणून या परिसरामध्ये
अपघाताचं प्रमाण वाढतं. द रेसिडेंट्स आर फेसिंग अ लॉट ऑफ इनकन्व्हिनियन्स ड्यू टू द रोड कंडिशन. परिसरातील लोकांना रस्त्याच्या अशा अवस्थेमुळे त्रास होत आहे. On behalf of the residents of Anandnagar, I humbly request you to publish a news regarding our problem. आनंदनगरच्या रहिवाशांच्या वतीने मी आपणास विनंती करतो की आपण या संबंधीची बातमी आपल्या वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित करावी. I have attached photos of roads along with the email. या मेल सोबत रस्त्यांच्या फोटो सुद्धा पाठवलेले आहेत. I request you to use the influence of your esteemed organization in getting the work done. I hope that you consider the request of residents of this area and take proper action. आणि मी आपणास विनंती करतो की आपल्या प्रभावाचा वापर करून हा रस्ता करून देण्यासाठी आपण प्रयत्न करावेत आणि मला अपेक्षा आहे की आमच्या परिसरातील लोकांची विनंती आपण मान्य कराल आणि ज्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. आणि त्यानंतर मग आता कॉम्प्लिमेंटरी क्लोज करायचं आहे. युअर्स फेथफुली, त्यानंतर नाव ABC, साई सदन, आनंदनगर, नांदेड. त्या परिसराची माहिती होण्यासाठी आपण त्या व्यक्तीचा पूर्ण ॲड्रेस दिलेला आहे. जर आपण वरील प्रमाणे ईमेल लिहिला तर पैकीच्या पैकी गुण आपणास मिळू शकतात. हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.